ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये मी मला जे काही गुरुदेवांचं एक स्तवन सुचलेलं आहे त्याच्यावर भाष्य करतोय आणि आज त्याची पुढील जी कडवी आहेत त्या कडव्यांबद्दल मी बोलणार आहे. देवराया रामराया विश्वाची एक जया मद महाराजा विसर न करिया ही समाजी आरती स्वीकारिया हे त्याचं ध्रुवपद आहे. आणि त्यानंतर माझं जे त्यातलं 7वं कडवं आहे ते असं आहे. माझी या लेकरांच्या संसार वेलिया वाटळ येता शीघ्रतावी रामराया ऐसे अनुभवती संकट निवारण झाल्यावर या सर्व 2013 ते 18 साली या बोल असे सत्याचा ऐसी प्रचिती देत असे रामराया. या ठिकाणी हे जे मी कडवं लिहिलं या कडवं लिहिण्याचं कारण एवढंच आहे की मागच्या कडव्यात मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो की 99 साली गुरुदेवांनी देह ठेवल्यानंतर आजही आपल्या सगळ्यांना गुरुदेव त्या ठिकाणी आहेत आणि आपल्याला ते वेळप्रसंगी आपल्या हाकेला ओ देत आहेत असं सगळ्यांना अनुभव येतो. मला आला आहे, इतर अन्य भक्तांना आलेला आहे. तर त्याचाच तो एक परिपाक आहे की आता गुरुदेवाने मला काय सांगितलं, तुमच्या पुढील पिढीसाठी मी या ठिकाणी उभा आहे. आता माझं आज वय 75 आहे. म्हणजे मी अस्ताकडे निघालेला आहे. परंतु पुढची जी पिढी आहे त्या पिढीकरता आपल्या गुरुदेवांनी जी व्यवस्था केलेली आहे त्याचा लाभ आजही माझी पुढची पिढी घेत आहे. माझ्या 2 मुली आणि 1 मुलगा आहे. हे तिघही गुरु चरणाशी एकनिष्ठ आहेत. ते फार गुरुसेवेत भाग घेत आहेत, प्रसार सेवेत जात आहेत, अशातला काही भाग नाही आहे. परंतु वेळोवेळी साधारणपणे पिरियॉडिकली नगरला जाऊन प्रत्येकजण आपापल्या सोयीने गुरुदेवांचं दर्शन घेत असतो, गुरुदेवांचे आशीर्वादाची याचना करत असतो आणि गुरुदेव त्यांना आजही आशीर्वाद देत आहेत असं आढळलं आहे. म्हणजे आता माझ्या मुलांचे संसार सुरू झाले. माझ्या दोन्ही मुलींचं आणि मुलाचं लग्न झालेलं आहे. आणि संसार म्हणजे ही माया आहे. या मायेच्या सागरात अनेक प्रसंग आपल्या प्रत्येकावर उद्भवत असतात. तुमच्यावर उद्भवलेत, माझ्यावर उद्भवलेत आणि ज्या ज्या लोकांनी संसार उभे केलेले आहेत त्या सगळ्यांवर उभे आहे. त्या संसारातच यायला पाहिजे असं काही नाही. जो संसारात पडले नाही त्याच्यावरही असे काही प्रसंग येत असतात. त्यामुळे मनुष्य मात्राच्या जीवनात असे प्रसंग येतच असतात. पण माझ्या कुटुंबातल्या माझ्या लेकरांच्या संसार वेलीवर वावटळ म्हणले. वादळ वेगळं आणि वावटळ वेगळी. वावटळ ही क्षणापुरती असते. तर असं क्षणापुरतं जरी काही घडलं तरी माझ्या गुरुदेवांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत अशी जाणीव आम्हाला होत असते. तर वावटळ मी का म्हटलं की बऱ्याच वेळा मोठं संकट आलंय असं आपल्याला वाटतं मानसिक भाग येतो. परंतु ती वावटळ असते आणि गुरुस्मरण करताच ती नाहीशी होते. असे अनुभव आम्हाला 99 नंतर आलेले आहेत. 13 ते 18 म्हणजे काय, तुम्ही स्पेसिफिक काळ का केला की या काळात देखील आम्हाला आलेले आहेत. म्हणजे आजही येत आहेत. हा बघा, मी जेव्हा लिहिलं तेव्हा तो काळ लिहिलेला आहे, पण आजही ते अनुभव येत आहेत. म्हणजे आपल्या गुरुदेवांचं शक्तिरूपाने वास्तव्य तिथं आहे. आणि जे भक्तांची पुढील पिढी त्या ठिकाणी येते. आता भक्तांची पुढील पिढी काय, जो कोणी भक्त त्यांच्याकडे येणार आहे तो, तिथे काही लेवल लावलेलं नाही, हा भक्ताचा मुलगा आहे तो नाही, जो येतोय तो भक्त आहे त्यांच्याकडे. तर या सगळ्यांच्यावर गुरुदेवांचे आशीर्वाद आहेत. आणि असे अनुभव मला प्रामुख्याने काय सांगायचं आहे, 13 ते 18 म्हणजे गुरुदेवांच्या देह विसर्जनाचा हा काळ आहे. जवळजवळ आज 25-26 वर्ष झाले. आजही आपल्याला तो अनुभव येतोय. हे मी वारंवार सांगतोय की गुरुदेवांनी शक्तिरूपाने अजूनही त्या ठिकाणीच ते आहेत. इव्हन मी म्हणतो त्या ठिकाणी तर तरी कशाला पाहिजे, ते भक्तांच्या अंतःकरणात स्थिर झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की गुरुगीतेतही सांगितलं आहे की सद्गुरूंचं स्थान कुठे आहे, तर भक्ताच्या अंतःकरणात. ज्या भक्तांनी त्या गुरुदेवांना अंतःकरणात कोरून ठेवलंय त्या सगळ्यांवर गुरुकृपा ही होतच असते. म्हणजे
आता या ठिकाणी बघा, भक्त म्हणले. हा भक्त म्हणल्यानंतर गुरुदेवांचा भक्त आहे, तर तो आपली परंपरा दत्तात्रयांची परंपरा आहे. या दत्तात्रयाच्या परंपरेतला कोणताही भक्त त्यांच्याकडे आला तरी त्याच्यावर त्यांची असीम कृपा असते. तो आपल्या गुरुदेवांचाच भक्त असला पाहिजे नाही. ही दत्तात्रयांची परंपरा आहे. या दत्तात्रयांच्या परंपरेत अनेक सत्पुरुष होऊन गेलेले आहेत. अनेक सत्पुरुषांचे जेव्हा शिष्य आपल्या गुरुदेवांकडे येतात तेव्हाही त्यांच्यावर कृपा होते. श्रीधर स्वामींचे शिष्य देखील आपल्या गुरुदेवांकडे जेव्हा आलेले आहेत त्यावेळेस त्यांनी कृपा केलेली आहे. आणि असे अनेक अनुभव आहेत की जे सध्या त्यावेळेचे सद्गुरू हे ब्रह्मीभूत झालेले आहेत. मला वाटतं मागच्या याच्यात मी जोगळेकरांचं उदाहरण दिलं होतं की त्यांच्याकडे गोंदवलेकर महाराजांकडे जाण्याची आईनी परंपरा जोपासली होती. त्यामुळे जोगळेकरही जात होते. पण जेव्हा सद्गुरूंकडे ते आले तेव्हा सद्गुरूंनी त्यांनी काही न विचारता आश्वस्त केलं की आता तुम्ही या ठिकाणी आलात त्या अर्थी तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला माझ्या दारात येऊन सोडलेलं आहे. तेव्हा इथं एकनिष्ठेने सेवा करा. म्हणजे जो जो भक्त त्यांच्याकडे येणार आहे त्यांच्यावर ते कृपा करतच आहेत असा तो अनुभव आहे. पुढचं जे हे आहे की पुढचं कडवं याचं जे ध्रुवपद सांगतो परत एकदा. देवराया रमराया विश्वाजी आहे खेळिया मधुपा महाराजा विसर न करिया हीच माझी आरती स्वीकारिया. दयाघन गुरुनाथ आम्हा दळी सत्य संकल्प गुरुनाथ आम्हावरी कृपेचा वर्षाव करी तेजोनिधी गुरुनाथ आम्हा प्रकाशांकित करी संरक्षक गुरुनाथ पूर्वी आम्हा कवच कुंडली बरी. या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की आहे आपले गुरुदेव हे दयाघन आहे. आपल्या कोणाची पात्रता त्यांच्यासमोर उभे राहण्याची नाही आहे, परंतु आपल्या सर्व भक्तमंडळींना त्यांनी अत्यंत दयावंतकरणाने जवळ ठेवलेलं आहे. दयाघन गुरुनाथ आम्हा जवळधारी सत्य संकल्प गुरुनाथ आम्हावरी कृपेचा वर्षाव करी. माझे गुरुदेव कसे आहेत? सत्य संकल्प आहे. त्यांच्या मुखातून जो शब्द बाहेर पडतो तो सत्यच होत असतो. आणि त्याच्याकरता मी मागे गुरुतीर्थाचा दाखला पण दिला होता. मला वाटतं 32व्या अध्यायात ज्यावेळेस ती जी सती निघालेली मुलगी होती तर तिचा जो पती मृत झाला होता त्याला श्रीगुरूंनी म्हणजे स्वामी नरसिंह महाराजांनी जीवनदान दिलं होतं. आणि जीवनदान दिल्यानंतर त्याला मृत्यूच्या शय्येवरनं म्हणजे मृत्यू झालेला आहे त्यालाही उठवलेलं होतं. आणि पुढे त्याचं आयुष्य वर्धन केलेलं आहे. तर त्यावेळेस काही चिकित्सक लोकांनी विचारलं की हा अपमृत्यू आहे, म्हणजे हा काही असं नाही, हा मृत्यू प्रत्यक्ष झालेला आहे, तर आपण कसं काय हे केलं आणि त्याचं पुढचं आयुष्य कसं काय वाढलं. तेव्हा त्यांनी नरसिंहजी महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे तिथं की मी एकदा आशीर्वाद दिला आहे की ती पुत्रवती होईल तेव्हा तिचा पती हा निश्चितपणे उठणार आहे आणि माझ्या बोलाचा कर्पूरगौर दखल घेतील. म्हणजे मृत्यूनंतरचं जे आपलं जीवन आहे ते भगवान शंकराच्या हातात असतं आणि मी भगवान शंकर माझ्या बोलाची दखल घेतील. त्याने असं म्हटलेलं नाही मी शंकरांना प्रार्थना करतोय, कारण ते स्वतःच शंकर आहेत काय, पण त्या ठिकाणी बोलतात त्याने आणलेलं की कर्पूर गौर घेतील. आणि पुढे जेव्हा विचारलं तेव्हा मी ब्रह्मयाकडनं त्याच्या पुढच्या आयुष्यातली काही वर्ष मागून घेतली आहेत. म्हणजे आपले श्रीगुरु नरसिंहजी महाराज हे त्या ठिकाणी अवतार करत असताना प्रत्यक्ष भगवान शंकर आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेव हे देखील त्यांना सहाय्यभूत होते असा अर्थ आहे. म्हणजेच ते ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत. तेच संकल्पना आपल्या गुरुदेवांच्या बाबतीत होते. मला गुरुदेवांनी स्वतः ते शंकर स्वरूपातला एक त्यांनी मला साक्षात्कार दिलेला आहे, स्वप्नदर्शन दिलेलं आहे. त्यामुळे ते शंकराचेच अवतार आहेत असं मी समजतो. दत्तात्रयांच्यामध्ये शंकर हे अंतर्भूत आहेत. ते दत्तात्रयांचे अवतार आहे असं आपण म्हणतो तेव्हा तिथे शंकर आहे, ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, हे सगळे आहेत. आणि सत्य संकल्प गुरुनाथ आम्हावरी कृपेचा वर्षावरी त्यांचे शब्द कायम सत्य होतात. जे नरसिंहजी महाराजांनी गाणगापूरमध्ये असताना केलंय तेच सगळं कार्य
आपले श्री गुरु या ठिकाणी परमण्य रामकृष्ण सरस्वती महाराज करत होते. अर्थात हे मागे मी सांगितलं टेंबे स्वामी देखील दत्तात्रेय अवतार आहेत. असे अनेक दत्तात्रेय अवतार आजपर्यंत या भूतलावर झालेले आहेत. फक्त आपल्याला सगळे माहीत नसतात. आपल्याला जेवढे माहिती आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलतोय. तेजोनिधी गुरुनाथांबा प्रकाशात गिरी. बघा, तेजोनिधी गुरुनाथांबा प्रकाशात गिरी. प्रकाश म्हणजे काय? आपण एक ते जयलाभाधिकर स्तोत्र म्हणतो, त्यात भक्त कीर्ती व्यवर्धनम म्हटलंय. म्हणजे भक्ताची कीर्ती वर्धन करणं हे आपल्या गुरुदेवांचं कार्य आहे. तेजोनिधी, त्यांचा प्रकाश आपल्यावर पडलाय. तेजोनिधी गुरुदेव काय? स्वप्रकाशित आहेत. त्यांचा प्रकाश आपल्यावर पडलाय म्हणजेच आपण प्रकाशित झालोय. आणि आपण प्रकाशित झाल्यामुळे बाकीच्यांना दिसतोय असा त्याचा तो अर्थ आहे. माझ्या बाबतीत जर मी विचार केला तर आपल्याला मी निश्चितपणे सांगेन की मी या सरकारी नोकरीत आलो किंवा गुरुदेवांच्या सहवासात आलो तर मी मॅट्रिक्युलेटेड माणूस आहे. फक्त 69 साली SSC झालेलो आहे. SSC झालेला एक मुलगा सरकारी नोकरीत येतो, गुरुदेवांच्या कृपेने कठीण अशा परीक्षा पास होतो, राजपत्रित पदावर पोचतो. त्या राजपत्रित पदावर 30 वर्ष सर्व्हिस करून 2009 साली रिटायर होतो. आणि त्याच्यानंतर 2009 साली रिटायर झाल्यानंतर देखील मी प्रशिक्षण विभागात ट्रेनिंग सेक्टरमध्ये काम करत होतो जवळजवळ 23 सालापर्यंत, 15 वर्ष. आणि त्यावेळेस मी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत होतो. जे अधिकारी डबल ग्रॅज्युएट आहेत, काही अधिकारी IAS आहेत. IAS अधिकाऱ्यांना देखील प्रशिक्षण देण्याचा मान मला मिळाला आहे. पण हे माझं कर्तृत्व नसून माझ्या सद्गुरूंचं कर्तृत्व आहे. एक मॅट्रिक झालेल्या माणसाला हा एवढा लाभ व्हावा हे देखील त्यांचंच कर्तृत्व आहे. खरं म्हणजे मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की माझी आर्थिक परिस्थिती ही फार काही सुस्थितीत होती अशातला भाग नाही. अर्थात गुरुदेवांच्या कृपेने मला काही कमी पडलं नाही, हाही भाग वेगळा आहे. परंतु माझा संसार हा उशिरा सुरू झाला. मी 99 साली रिटायर झालो तेव्हा फक्त एकाच मुलीचं लग्न झालं होतं. एक मुलगी आणि मुलगा यांचं शिक्षण चालू झालं होतं. मुलगा मला वाटतं 10वी का असं काहीतरी होता त्यावेळेस. तर माझी मुलगी माझ्या रिटायरमेंटनंतर चार्टर्ड अकाउंटंट आहे, तिच्या कर्तृत्वावर झाली. तिलाही गुरुदेवांचा आशीर्वाद आहे म्हणून झाली, हा भाग वेगळा आहे. माझा मुलगा लॉ ग्रॅज्युएट झाला आहे, त्याच्यावरही गुरुदेवांची कृपा आहेच. पण ही सगळी गुरुदेवांची कृपा त्यांच्यावर आहे, पण माझ्यावर पण आहे. आणि माझ्यावर आहे म्हणून त्यांच्यावर आहे. पण या ठिकाणी गुरुदेवांची कृपा असल्यामुळे हे सगळं घडलं. पण मला रिटायरमेंटनंतर माझी पेन्शन पुरेशी होती असं अजिबात नाही. त्यामुळे गुरुदेवांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली की रिटायरमेंटनंतर देखील तुझ्या सगळी व्यवस्था मी केलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की रिटायरमेंटनंतर जवळ 23 सालापर्यंत म्हणजे 10 सालापासून 23 सालापर्यंत 13-14 वर्ष मला पेन्शन जेवढी मिळते त्याच्यापेक्षा जास्त रक्कम या माझ्या ट्रेनिंग फील्डमधनं यशाला आणि अनेक यशाला ही नामांकित संस्था आहे, अन्य संस्थेत मी काम करत होतो. आणि तिथे मला पैसा पण मिळाला आणि प्रतिष्ठा पण मिळाली. दर महिन्याला एवढे पैसे मला मिळणं ही खरोखरीच गुरुदेवांची कृपा आहे. आणि माझ्यावरच्या ज्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांनी पार पाडून घेतल्यात, माझ्याकडनं पार पाडून घेतल्यात. त्याच्याकरता जो आवश्यक पैसा आहे तो त्यांनी आत्तापर्यंत पुरवलेलाच आहे, असा तो आहे. प्रकाशित केली. आता मला सांगा, एक मॅट्रिक झालेला माणूस आहे, IAS बॅचला शिकवतोय. IAS जे UPSC कडनं जे IAS अधिकारी महाराष्ट्र शासनाला अलर्ट होतात त्यांना ट्रेनिंग मी दिलेलं आहे. हे म्हणजे खरोखरीच ही कल्पना करवत नाही असा हा भाग आहे की मी मॅट्रिक्युलेटेड आहे पण मी IAS अधिकाऱ्याला ट्रेनिंग देतोय. आणि हे नूतन IAS अधिकारी असतील किंवा जे मुरलेले IAS अधिकारी असतील ते देखील ट्रेनिंग क्लासमध्ये माझ्या पुढे बसलेले आहेत, असा हा भाग आहे. अर्थात ही माझं कर्तृत्व नाही हे मी आपल्याला मान्य करतोय. हे केवळ गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे झाले. आणि हे दयाघन गुरुनाथ सगळ्यांकरता ते दयाघन आहेत. सत्यसंकल्प ते सगळ्यांकरता आहेत. तेजोनिधी गुरुनाथ आम्हाला प्रकाशित करत आहेत, तुमच्या मला सगळ्यांना प्रकाशित करत आहेत.
संरक्षक गुरुनाथ पूर्वी आम्हा कवच कुंडलेवरी. मला वाटतं मागे कुठल्या तरी याच्यात मी आता बोललो होतो की आपल्याला कवच कुंडल मिळालीत. ही कवच कुंडल मिळाली असल्यामुळे आपल्याला गुरुकृपेची कवच कुंडल आहेत. ही गुरुकृपेची कवच कुंडल असल्यामुळे आपल्याला कधी काळालाही याचं काही कारण नाही. एवढी ही मजबूत अशी कवच कुंडलं आहेत. काय या ठिकाणी हा एक कडवं आहे, हे 8वं कडवं. यातलं 7वं आणि 8वं कडवं हे मी 18 साली ॲड केलेलं आहे, 19 साली ॲड केलेलं आहे. जे काही मला अनुभव आले. सुरुवातीला मी 2001 साली लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ही 2 कडवी मी नंतर लिहिलेली आहेत. आणि 9वं कडवं हे आधीच होतं, म्हणजे ते 6वं कडवं होतं. तर ते कडवं काय, ते अंतिम कडवं आहे. तर त्या म्हणजे देवराया रामराया विश्वाजया खेळिया मधुपामराचा विसर न करिया, हीच माझी आरती स्वीकारिया. तर निर्मला सूत माधवात म्हणजे प्रमोदावरी. आता इथे मी माझ्या आईवडिलांचं नाव घेतलं, बाकी काही नाही. मी निर्मला मातेचा मुलगा आहे आणि माझ्या वडिलांचं नाव माधव आहे. मी त्यांचा आत्मज आहे. तर निर्मला सूत माधवात म्हणजे प्रमोदावरी श्री रामकृष्ण गुरूंचे विशेष प्रेम भारी. म्हणून प्रार्थितो मद न करादुरी मम कुटुंबावरी आपण सदैव कृपा छत्रधरी. हीच प्रार्थना करतो मी पामर आपले चरणावरी. ते या ठिकाणी मात्र मला आपल्याला सांगावं लागेल की मी जे म्हटलंय की श्री रामकृष्ण गुरूंचे विशेष प्रेम भारी, हे खरं आहे का? तर त्यांच्या मुखातनं आलेले शब्द आहेत. त्यांच्या मुखातनं आलेले शब्द आहेत. काय झालं होतं की 98 साली ऑक्टोबरमध्ये मी त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. आणि तत्पूर्वी एप्रिल 98मध्ये मला एका जरा वाईट प्रसंगाला तोंड द्यावं लागलं होतं. आणि मी सरकारी नोकरीत ज्या ठिकाणी होतो तिथे सगळं भ्रष्टाचाराची बलबलचोरी होती. आणि मी व्यवस्थित काम करत होतो, पण तिथं हा प्रकार होता. अर्थात काय माहिती का, प्रत्येक कार्यालयात जातं, आपण त्यात सहभागी व्हायचं की नाही आपण प्रत्येक व्यक्तीने ठरवायचं असतं. पण मी सहभागी नसतानाही एका गृहस्थाने एका ऑफिसरने मला पैसे देण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात तो प्रयत्न म्हणजे काही फार मोठं विशेष होतं अशातला भाग नाही. सरकारी अधिकाऱ्यांवर ही वेळ कायमच येते. ते आमिष घेऊन लोक उभे असतात. आमिष स्वीकारायचं की नाही आपण ठरवायचं असतं. परंतु मला ते आवडलं नाही. या माणसाने मला पैशाची ऑफर द्यावी हे काही मला आवडलं नाही. आणि त्या ठिकाणून मी तडक दुसऱ्या दिवशी नगरला पोहोचलो. आणि नगरला गुरुदांच्या कानावर घातलं की असं असं आहे, भ्रष्टाचारी वातावरण आहे, मला काही तिथे काम करायचं नाही, मी बदली करून घेऊ इच्छितो. गुरुदेव म्हणले कर प्रयत्न, तू होईल. आणि गुरुदेवांना सांगितल्यानंतर एप्रिलमध्ये मी हे निवेदन गुरुदेवांना केलं. त्यानंतर ऑफिसमध्ये आल्यावर अर्ज केला आणि जूनमध्ये माझी बदली आली. मला पाहिजे तशी बदली आली. त्या काळाला मला मुक्त केलं. आणि त्या काळाला मुक्त केल्यानंतर मी ऑक्टोबर 98मध्ये जेव्हा दर्शनाला गेलो होतो तेव्हा मी गुरुदेवांच्या पुढे मी आणि एकच भक्त असे दोघंच होतो. जेवायचा काहीतरी आदले 1-2 दिवस होते आणि त्या ठिकाणी काही गर्दी नव्हती. आणि मला जवळजवळ 2 तास मी गुरुदेवांशी त्या ठिकाणी आमचा गुरुसंवाद चाललेला होता. आणि त्या ठिकाणी जेव्हा मला त्यांनी विचारलं की काय प्रमाण तू त्या दिवशी घाई असं मला बदलीचं बोला, काय झालं होतं? त्याला मी सांगितलं असं एका माणसाने मला 2 मजले खाली नेऊन मला पैसे द्यायचा प्रयत्न केला आणि मला काही ते आवडलेलं नाही आहे. आणि अशा वातावरणात काम करावं असं वाटत नाही मला, म्हणून मी आपल्याकडे प्रार्थना केली होती. तर गुरुदेवांनी मला हळूच एक प्रश्न विचारला, अरे प्रमोद तू असे पैसे घेतो का? आणि अशा वेळेस आपले गुरुदेव जरा नासिका स्वरात बोलायचे बघ. तो फार मला तो कानात माझ्या बसलेला आहे संवाद. तर मी त्यांना उत्तर दिलं की म्हटलं गुरुदेव मला आपलं प्रेम मिळालेलं आहे, त्यामुळे या पैशाची करायचं काय? म्हणजे मी वस्तुस्थिती त्यांना सांगितली, मी त्या मार्गात नव्हतोच. त्यामुळे त्यांनी मला वस्तुस्थिती दर्शक मी सांगितलं. तर त्याच्यावर ते एवढंच म्हणले की प्रमोद माझं प्रेम तुझ्यावर अखंड राहणार आहे, अखंड आहे. परंतु अशा कधी पैशाला हात लावू नकोस. मी घेत नव्हतोच, परंतु त्यांनी मला शब्दात बांधून घेतले त्या दिवशी. ही घडली ऑक्टोबर 98ची गोष्ट आहे. गुरुदांनी 99 साली देह ठेवला. त्याच्यानंतर मला
सद्गुरूंशी मनमोकळा संवाद करायला मिळालेला नाही. 98 साली ऑक्टोबरमध्ये ही माझा शेवटचा तास 2 तास त्यांच्यासमोर बसून माझा संवाद झाला आहे. त्याच्यानंतरही त्यांनी मला महाबळेश्वरला एकदा बोलून घेतलं होतं, पण ते 15-20 मिनिटाचा संवाद होता आणि काही त्यांनी विशिष्ट काम सांगितलं होतं, तो भाग वेगळा आहे. परंतु या पद्धतीने गुरुदेवांनी मला शब्द दिला आहे की माझं तुझ्यावर विशेष प्रेम आहे आणि पुढे काय शब्दात बांधून घेतले, अशा पैशाला हात लावू नको. आणि ह्याचं देखील मी आपल्याला खुलासा करतो, मागेही केला असेल का तरी काही वेळेस काही याची पुनरावृत्ती होईल मला माहिती आहे. पण मला 98 साली गुरुदांनी शब्दात बांधून घेतलंय आणि 2005 ते 2009 या 5-5.5 वर्षात मला जी एक पद मिळालं होतं, ते पद म्हणजे फक्त पैशामध्ये लोळण्याचं होतं, म्हणजे वाम मार्गाच्या पैशात. अधिकृत पगार आहे तो भाग वेगळा आहे, पण वाम मार्गाच्या पैशात लोळण्याचं होतं. पण सद्गुरूंनी माझ्याकडनं शब्द घेतला होता, अशा पैशाला कधी हात लावू नकोस. तर ते शब्दाने बांधून घेतल्यामुळे 5-5.5 वर्ष त्या पदावर असून देखील मला अजिबात मोह झाला नाही. मी वाममार्गापासून दूर राहिलो, म्हणजेच माझ्याकडनं त्यांनी पापाचरण करून घेण्यापासून मला त्यावेळेस रोखलेलं आहे. आणि मी मनुष्य आहे हो, मलाही काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर आहेच की, मलाही लोभ होऊ शकत होता, पण सद्गुरूंनी मला बांधून घेतलं होतं, त्यामुळे तो झाला नाही. आणि मानाने सन्मानाने मी सगळ्या लोकांची कामं पैसे न घेता देखील करून दिल्यामुळे त्या मंडळींची देखील सदिच्छा माझ्या पाठीमागे आहे. माझ्या गुरुदांचे आशीर्वाद आहेतच, पण अशा सदिच्छा देखील मला मिळाल्या. आणि पुढचा असा भाग आहे की मी आधीच्या ह्याच्यात सांगितलंय की रिटायर झाल्यानंतर देखील 15 वर्ष त्यांनी मला मानधन, त्याला म्हणतात मानाने धन दिलेलं आहे. जे मी यशोदा वगैरे या संस्थेत लेक्चर देतो त्याच्यातनं मला मान आणि धन जे मिळायचं ते मानाचं होतं. म्हणजे पापाचरणापासून मुक्त ठेवलं आणि पुढे 15 वर्ष पतपुरवठा केला, तो मानाने केला. हे कोणाची कृपा आहे? माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. माझं कर्तृत्व अजिबात नाही. म्हणून मी ते वाक्य तसं म्हटलेलं होतं. श्री रामकृष्ण गुरूंचे विशेष प्रेम भारी. आता हे पुढचं काय एंड आहे. म्हणून मी प्रार्थितो मद न करादोरी मम कुटुंबावरी सदैव कृपा छतरी, हीच प्रार्थना करतो पामर आपले चरणावरी. आपण नित्य प्रार्थना केली पाहिजे की सद्गुरू राया माझ्यावर आपली कृपा असावी, माझ्या कुटुंबावर कृपा असावी. सर्वांना गुरुदेवांनी मागेच सांगितलेलं आहे की तुम्ही ईश्वराकडे, माझ्याकडे, तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता लाभावी अशी प्रार्थना करण्यात यात काही गरज नाही. मला धनाची पेटी मिळावी, मला अमकं मिळावं अशी काही प्रार्थना करायची गरज नाही. सुख, समृद्धी आणि शांतता मिळावी. पैसा मिळाला तर शांतता असावी, सुख असावं, हे सौख्य लावावं, ग्रहसौख्य ज्याला म्हणतात ते लाभावं असंच सांगितलेलं आहे. गुरुदांनी मागे हेही सांगितलं आहे की मी तुमच्या मीठ भाकरीची व्यवस्था बघणार आहे. तुम्हाला जर बाकीचं काही पाहिजे असेल तर ते तुमचं तुम्ही बघा, हे देखील शब्द द्यायचे. तर अशा परीने ही प्रार्थना मी केलेली आहे. आणि असं हे जे मला स्तवन जे मला वाटतं 2001 साली मी ते लिहिले, त्यातली 2 कडवी 19 साली ॲड केलेली आहेत. आणि असं जे आहे, देवराया रामराया विश्वाची या खेडिया मधुपामराचा विसर न करिया, हीच माझी आरती स्वीकारिया. आणि माझ्या कुटुंबियांवर सदैव आपली कृपा राहावी हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करून या ठिकाणी आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त. हे जे निवेदन केलेलं आहे, जे 3-4 व्हिडिओ, ते माझं कर्तृत्व सांगण्याकरता मी केलेलं नाही. माझ्यावर सद्गुरूंनी कशी कृपा केलेली आहे ते सांगण्याचाच माझा हा प्रयत्न आहे. मी अत्यंत पामर आणि काही कर्तृत्व नसलेला माणूस असून देखील सद्गुरूंनी माझ्याकडनं हे सगळं करून घेतलं आहे, ही केवळ आणि केवळ त्यांची कृपा आहे. आणि आजही मी आपल्यापुढे जे बोलतोय ते त्यांनी मला 1995 साली जो आशीर्वाद दिला आहे की माझी स्तुती फक्त बायकोकडे करू नको, याचाच अर्थ सार्वजनिकरित्या कर, हा त्यांनी जो आशीर्वाद दिला आहे त्या 95 साली दिलेल्या आशीर्वादाचं हे आत्ता सध्या फलित आहे. म्हणून मी या ठिकाणी गुरुदांवर आजकाल लेखन करू शकतो. त्या ठिकाणी हे चॅनल सुरू केलेलं आहे. निरनिराळ्या भक्तांचे अनुभव आपल्याला गुरुदांच्या गुणवैशिष्ट्यावरून सांगतो. ही केवळ आणि केवळ त्यांची मंजूर असलेली कृपा आहे. यात माझं कर्तृत्व अजिबात काही नाही. परत एकदा मम कुटुंबियावरी आपण सदैव कृपा छत्रधरी हीच प्रार्थना करतो मी पामर आपले चरणावरी.
देवराया रमराया विश्वाची केळिया पद पामराचा विसर न करिया हीच माझी आरती स्वीकार्या. श्री गुरुदेव दत्त.